रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. मला सांगा, रोजच्या आयुष्यात तुमच्यापैकी किती लोक सोन्या चांदीचे दागिने घालू शकतात आणि किती लोक ते अफोर्ड करू शकतात? नाहीच की नाही. 70च्या कुठेतरी पार जाऊन बसले सोनं आणि चांदी काही कमी नाही उरली. आकांक्षाला ऐकत आहात सध्या ग्लॅमर पॉडच्या आजच्या एपिसोडमध्ये. आपला विषय जो आहे प्रत्येकाच्या म्हणजे महिलांच्या आयुष्यातला तरी जिव्हाळ्याचा विषय आणि पॉकेटला कुठेतरी खड्डा पाडणारा असा हा विषय म्हणजे दागिने, ज्वेलरी. आणि या ज्वेलरीमध्ये आपण आजकाल जी ज्वेलरी प्रेफर करतो ती म्हणजे इमिटेशन ज्वेलरी, जी आर्टिफिशियल ज्वेलरी असते ती. सणावाराला कधीतरी किंवा काही ओकेजन असेल, तसं लग्न आहे, साखरपुडा आहे, काहीतरी फॅमिली फंक्शन आहे, अशा ठिकाणी एक वेळ आपण ॲक्च्युअल सोन्याचे दागिने वगैरे घालतो किंवा तशा ठिकाणी आपण डायमंड वगैरे असे प्रेफर करतो. जे काही आपण तिजोरीमध्ये ठेवून दिलेलं असतं ते आपण अशा वेळी बाहेर काढतो, नाही का. पण इतर वेळी डे टू डे लाईफमध्ये किंवा साधं कुठलं तरी फंक्शन आहे, अशा वेळी कोण सोनं वगैरे नाही वापरत आजकाल. अगदी छोटंसं काहीतरी गळ्यात एखादी चेन आहे, डे टू डे लाईफमध्ये घातलेलं मंगळसूत्र आहे, छोटेसे कानातले आहेत, एखादी रिंग आहे, या पलीकडे सोनं वगैरे आपल्याला रोज वापरताना कुणी दिसत नाही. मग त्यावेळेस नंबर लागतो तो सगळा आर्टिफिशियल ज्वेलरीचा, इमिटेशन ज्वेलरीचा. आणि आजकाल सगळ्यात जास्त कमाल ट्रेंड आहे तो म्हणजे अर्थात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी. मग ती गोल्डनमध्ये ऑक्सिडाइज्ड असेल, सिल्वरमध्ये ऑक्सिडाइज्ड असेल, फुल ऑन ब्लॅक अशी तशी ऑक्सिडाइज्ड असेल तरीसुद्धा ती खूप सुंदर दिसते. मग तुम्ही त्याच्यापासून वेस्टर्न लुक क्रिएट करू शकता, ट्रेडिशनल लुक करू शकता, इंडो वेस्टर्न करू शकता. आणि नाही त्या पद्धतीनं सेटसुद्धा खूप छान येतात बरं का. म्हणजे हार्डली 200-250 रुपयांच्या आत ऑलमोस्ट 5-6 इयरिंग्सचा, रिंग्सचा असा सेटसुद्धा आपल्याला मिळतो. ऑनलाईन खरेदी तुम्ही करत असाल माझ्यासारखी तर. पण या ज्वेलरीला जपायचं म्हणजे ते एक सगळ्यात मोठं कष्ट असतं आणि ते एक मोठा तो एक टास्क असतो आपल्यासाठी, नाही का. आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी असेल किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी जी असेल ना, तर ती बाहेरच्या वातावरणामध्ये जर का आपण ओपनली तिला अशी ठेवली तर ती लवकर खराब होऊ शकते. सो यासाठीच्या काही टिप्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. आर्टिफिशियल ज्वेलरी, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीला खूप लॉंग टाईम पर्यंत व्यवस्थित जशाला तशी ठेवण्यासाठीची सगळ्यात पहिली टिप म्हणजे कधीही अशा पद्धतीची ज्वेलरी जी आहे ती सेव्ह करताना, ती व्यवस्थित स्टोअर करताना एअर टाईट बॉक्समध्ये स्टोअर करा. किंवा एअर टाईट बॉक्स जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याला प्लास्टिकच्या, त्याच्यासोबत जे एक रॅप करून आलेला पेपर असतो ना, तर त्याच प्लास्टिकच्या त्या बॅगमध्ये ठेवा, ज्याला चिकट असतं आणि ते आपण पॅक केलं की त्याच्यामध्ये हवा वगैरे जाऊ शकत नाही, तर त्याच पॅकमध्ये त्याला ठेवा. बाहेरच्या वातावरणातली हवा, आपलं वातावरण युजली दमट असतं, तर ती दमट हवा जर का त्याला लागली तर ती आणखी जास्त काळी पडते. तशी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी काळीच असते, पण त्यातल्या त्यात आणखी जास्त त्याच्या वातावरणाचा इफेक्ट होऊन ती खराब दिसायला लागते. बऱ्याच वेळा गोल्डन कलरची आपण ज्वेलरी घेत असतो, आर्टिफिशियल ज्वेलरी, आणि त्याच्यावरचा रंग कुठेतरी काळपट पडलेला दिसतो, कुठेतरी हिरवट निळा असा रंग त्याच्यावरती आलेला दिसतो आणि त्याची चमक कुठेतरी निघून जाते. तर ती वातावरणातल्या त्या दमटपणामुळे त्याच्यावरती फरक जो आहे तो होतो आणि ती खूप दिवस आपण वापरू शकत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला कसं खूप मोठ्या ज्वेलरीजचं कलेक्शन करायची सवय असते की वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्वस्तातल्या ज्वेलरी आपण घेतो आणि असं करत करत आपण वेगवेगळ्या आउटफिटसाठी वेगवेगळ्या ज्वेलरी कलेक्ट करून त्याचं कलेक्शन आपल्याला करणं आवडतं. युजली वेगवेगळ्या ओकेजन्सला वेगवेगळे आपल्याला मॅचिंग ज्वेलरी घालता येते त्या पद्धतीनं. म्हणून तिला लॉंग टाईमसाठी टिकवणं सुद्धा गरजेचं आहे आणि तरच आपलं कलेक्शन होऊ शकेल, नाही का. सो ही टिप की एअरटाईट त्याला बॉक्समध्ये किंवा प्लास्टिकच्या त्या रॅपमध्ये ठेवा, म्हणजे ती खूप दिवसापर्यंत टिकून राहील. दुसरी टिप म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपण ज्वेलरी वापरतो तेव्हा ती ज्वेलरी पाणी त्याला लागू द्यायचं नाही. सेम इफेक्ट पाण्याचा सुद्धा त्याच्यावरती होतो की पाणी त्याला लागलं किंवा तीच ज्वेलरी आपण त्याच्यावरती आपल्याला खूप जास्त घाम आला किंवा आपल्याला फेस वॉश करायची गरज पडली तर अशा वेळी ज्वेलरी काढून बाजूला ठेवा आणि मग नंतर पाणी वगैरे चेहऱ्याला लावा. अदरवाईज घामामुळे किंवा पाणी लागल्यामुळे सुद्धा ही अशी ज्वेलरी जी आहे, जी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, ती खराब होऊ शकते. बऱ्याच वेळा अशा पद्धतीची ज्वेलरी क्लीन करताना खूप मोठा टास्क असतो आणि त्यासाठी मग आपण पाणी एकतर लागू द्यायचं नाही, मग कशा पद्धतीनं क्लीन करायचं, म्हणून मग ती ज्वेलरी तशीच घाण कित्येक दिवस राहते. सो अशा ज्वेलरीज क्लीन करण्यासाठी मार्केटमध्ये पर्टिक्युलर काही सोल्युशन्स असतात, काही लिक्विड्स असतात, काही पेपर्स असतात ते ज्वेलरी क्लीन करण्यासाठी तसे काही आलेले आहेत. तर नेहमी तशाच पद्धतीचं काहीतरी क्लिनिंग मटेरियल वापरून मग ते क्लीन करावं. अदरवाईज आपण जर का ट्रेडिशनल पद्धतीने त्याला क्लीन करायला गेलो तर मग त्याचं नव्हतं होऊन बसेल, त्याचा सगळा रंग उडेल आणि तुम्ही म्हणाल की झालं पैसे वाया.
आणखीन एक महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण बेसिकली ज्वेलरी वगैरे घालतो ना, त्यानंतर त्याच्यावरती कुठलंही परफ्यूम किंवा आपल्या बेसिक तयार होण्याच्या स्टेप्समध्ये आधी जे काही तुम्ही आउटफिट घालणार असाल ते आउटफिट घालून घ्यायचं. मेकअप वगैरे झाल्यानंतर जी काही तुमची तयारी आहे, ज्वेलरी कुठलीही आधी अंगावरती घालण्याआधी परफ्यूम मारा किंवा डिओ असेल किंवा बॉडी मिस्ट असतील तर ते आधी तुम्ही यूज करा आणि मग त्यानंतर तुमची ज्वेलरी वेअर करा. अदरवाईज काय होणार, आपण परफ्यूम कानाच्या इथे परफ्यूम मारतो, आपण गळ्याच्या इथे परफ्यूम मारतो आणि त्यामुळे तिथे जी काही ज्वेलरी घातलेली असते, आपले इयरिंग्स असतात, आपले नेकलेसेस असतात, त्याच्यावरती जर परफ्यूम लागला तर त्यामुळे सुद्धा ज्वेलरीचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मग ती लॉंग लास्टिंग आपल्यासाठी राहणार नाही. सो या काही बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आर्टिफिशियल ज्वेलरी किंवा अशा लॉंग लास्टिंग ज्या ज्वेलरी आहेत, ऑक्सिडाइज ज्वेलरी ज्या आहे, ज्यांचा कलर गेला तर त्या खूप घाण दिसतात आणि कुठे कुठे पॅचेस त्याच्या कलरचे गेले तर खूप घाण दिसतात. तर त्या व्यवस्थित स्टोअर करण्यासाठी, त्याला व्यवस्थित जपून ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची यातली टिप हीच आहे की त्या ज्वेलरी ज्या आहेत त्या एअरटाईट बॉक्समध्ये किंवा मार्केटमध्ये आजकाल ज्वेलरी ठेवण्यासाठीचे काही बॉक्सेस आलेले आहेत, तर तसे बॉक्सेस घेऊन तुम्ही स्टोअर करू शकता आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत आलेलं ते प्लास्टिक रॅप जे आहे त्याच्यामध्ये त्याला ठेवलं की खूप दिवस ती ज्वेलरी जी आहे ती तुमची खराब होणार नाही आणि कलेक्शनमध्ये राहील. म्हणजे कसं आहे, आपल्याला वेगवेगळ्या ओकेजन्सला वेगवेगळ्या पद्धतीचे ज्वेलरी दागिने वगैरे घालायला आवडतात ना, सो तुमचं कलेक्शन सुद्धा छान तयार होईल. आणि युजली आता सध्या मार्केटमध्ये कापडापासून तयार झालेले सगळे दागिने वगैरे ते सुद्धा आलेले आहेत. सो अशाही काही गोष्टी तुम्ही प्रेफर करू शकता. याबद्दलचा एक वेगळा पॉडकास्ट आपण नंतर क्रिएट करूच. यात पण बेसिक ऑक्सिडाइज्ड आर्टिफिशियल ज्वेलरीला तुम्ही कशा पद्धतीने छान स्टोअर करू शकता. आजचा हा तो एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय मला नक्की सांगा. ग्लॅमर पॉडच्या या एपिसोडमध्ये आजसाठी एवढंच. तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील, तुम्हाला काही टॉपिक्स सजेस्ट करायचे असतील, याबद्दल आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला फॉलो करू शकता RJ आकांक्षा 007 इंस्टाग्रामवर आणि तिकडे तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. भेटूयात आपण ग्लॅमर पॉडच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.